श्रोतो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं मीड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतो, दत्तगुरूंची आपल्यावरती कायम दृष्टी असते आणि आपला लढीवाळ हट्ट पुरवण्यासाठी दत्तमाऊली कायम तत्पर असते. याची प्रचिती घडवणारा गिरनार यात्रेचा एक दिव्य असा अनुभव आज आपण श्रवण करणार आहोत. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौभाग्यवती आरती निलेश शेडगे यांनी नेरूळ नवी मुंबईहून. चला तर श्रवण करूयात त्यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. परंतु तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता आपल्या अधिकृत व्हॉट्सअप किंवा ईमेल आय डीवरती. चला तर सुरू करूया आजचा हा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. जय गिरणारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वप्न सर्वच बघतात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करतात. तसंच एक स्वप्न मी पाहिलं होतं, गिरनार पाहण्याचं, तो चढण्याचं, दत्तमाऊलींना डोळे भरून पाहण्याचं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला लागले. ते माझी सोबती जी कदाचित फक्त स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये आहेत. दरवर्षीप्रमाणे शिवाच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वामींच्या छत्रछायेखाली जाण्याचे ठरत होते आणि अचानक माझे पती मला म्हणाले, चला गिरनारला जाऊ. मी सुरुवातीला तयार नव्हते, कारण कदाचित माझी विचार क्षमता कमी असावी किंवा दत्तमाऊलींचे आमंत्रण मला समजले नसावे. 90 दिवस आधी रेल्वेचे तिकीट बुक केले, पण आमच्याकडे काही साथीदारांची सुट्टी अप्रूव्ह होत नव्हती. काहींचा 2 दिवस आधी गावी जायचा प्लॅन झाला आणि माझं तर खूपच वेगळं होतं. नुसती भीती की नक्की होईल काय. स्वतःवरचा विश्वास उरलाच नव्हता आणि आत्मविश्वास देखील नव्हता. ऑनलाईन बघितलेला अकराळ विक्राळ गिरनार पर्वत आणि प्रत्येक पुस्तकामध्ये यूट्यूबला पाहिलेले ऐकलेले अनुभव कुठेतरी ऊर्जा देत होते आणि महाराजांबद्दल असलेली आदरयुक्त भीती मला सांगत होती की नक्की जमेल ना तुला. मनात खालमेल चालू होती, दडपण होते आणि ह्या सर्व पकडापकडीमध्ये 80 दिवस गेले. खूप प्लॅनिंग केले होते. सकाळी उठून चालणे, व्यायाम करणे, त्यामध्ये मी आणि माझी सोबती आम्ही काहीच करू शकलो नाही. आणि त्यात पण मला स्वामी माझी परीक्षा घेतायत असंच वाटायचं. शेवटचे 10 दिवस तर अगदी 10 तासाप्रमाणे गेले आणि तो दिवस आला आणि आम्ही निघालो स्वामींच्या दरबारी. आमची ट्रेन होती हापा एक्सप्रेस, रात्री 11ची. आणि मग काय, निघालो नेरूळ ते मुंबई सेंट्रल हा प्रवास. अरे मी तरी विसरलीच माझी सोबती आणि त्यांची ओळख करून द्यायची. ठीक आहे, आता नावासकट गुणांची पण ओळख करून देते. मी आरती. माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे, पण मला ते बिघडवणारे पण तेच. कारण एखाद्या मुलीने हट्ट करावा आणि वडिलांनी जसे हट्ट पुरवावे असे त्यांच्या आणि माझे नाते. नंतर माझी मुलगी शिवराई. मी तिला माझी मुलगी नाही तर स्वामींचा आशीर्वाद मागते. स्वामींनी माझा पुरवलेला हट्ट आहे ती. नंतर माझे पती निलेश. त्यांची देवांवर खूप श्रद्धा आणि त्यांच्यामुळेच मला पण ते देवावर श्रद्धा आणि विश्वास निर्माण होण्याचं कारण आहे. तेजस म्हणजे माझा लाडका, तो पण एक प्रकारचा स्वामींनी पुरवलेला हट्टच आहे. तो पण कदाचित स्वामींनी मला कंटाळून त्याला माझ्या आयुष्यामध्ये पाठवले. खूप कमी वेळामध्ये तो जवळचा झाला आणि माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेचा साक्षीदार तो झाला. नंतर सोन्या, संकेत आणि वैभव हे दोघे भाऊ, पण सारखेच नेहमी प्रेम करणारे, गरजेला उपयोग पडणारे. आणि याच वर्षी नवीन जॉईन झालेली वैभवची पत्नी सारिका. आता शेवटचा आणि आमच्या सर्वांचा लाडका आज्जा अजित देसाई. तो तर माणूस एकदम भारी, ना कसला राग ना काही, एकदम जॉली माणूस. तो म्हणजे मज्जाच. हे झालं सोबती. चला आता पुन्हा येऊयात आपल्या गिरनारकडे.
2 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता पोहोचलो राजकोटला. मग आमचे सर्वांचे असं ठरले की आपण सोरटी सोमनाथ दर्शन करून मग रात्री गिरणारला जाऊया. आणि त्याप्रमाणे आम्ही दर्शन करून संध्याकाळी 6 वाजता दत्तमाऊलींच्या जुनागडमधील तलेटे येथे पोहोचलो. आणि तो नयनरम्य मनोहर गिरनार पाहून आमच्या जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले. गाडीतून पाय खाली ठेवताच गिरनारची माती कपाळी लावली आणि तेव्हाच आता दत्तमाऊली तुला शरण असं म्हणालो. दिवाळी असल्यामुळे गर्दी होती, त्यामुळे हॉटेल बघायला सुरुवात केली आणि छानसं असं हॉटेल अगदी गिरनारच्या पायथ्याशी भेटले. नंतर संध्याकाळी जेवून अंघोळ करून रात्री 11 वाजता निघालो माऊलीच्या वारीला. आधी भवनाथ मंदिरामध्ये गेलो, पण मंदिर बंद झाल्यामुळे बाहेरूनच नमन करून आशीर्वाद असू दे असे म्हणालो आणि नंतर लंबी हनुमान मंदिरात गेलो. बजरंगाला सांगितलं, बाबा रे बळ दे. त्या मंदिरातील रामसीता मूर्ती तर खूपच सुंदर, अगदी तिच्या प्रेमात पडावे असे. हे सर्व एकीकडे सुरू असताना माझ्या मनामध्ये एका ठिकाणी थांबण्याचा विचार केलाच नव्हता. खूप भीती, आनंद, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक बळावर घेतलेली शंका, खूप काही चाललं होतं मनात. पण मला हे कोणालाच दाखवायचं नव्हतं, म्हणून मी फक्त स्वतःला शांत करण्याचा सल्ला देऊ लागले. आता आम्ही पहिल्या पायरीवरती आलो. तिथे होते छोटेसे स्वामींचे मंदिर. मग काय, माझ्या मनामध्ये एक लाडवलेली मुलगी बाहेर आली आणि ती बोलली की माझा हात धरून मला वरपर्यंत घेऊन चला, आणि नतमस्तक होऊन सुरुवात केली पायऱ्या चढायला. 400 पायऱ्या सर्वांसोबत चढले. तेव्हा सारिकाची अवस्था बिकट झाली आणि तिला बघून माझ्या मनातील भीती खूप वाढू लागली. मन मात्र शोधात होतं की स्वामी कधी येणार तुम्ही माझा हात धरून मला न्यायला. आणि हा विचार चालू असतानाच आमच्या सर्वांमध्ये थोडे अंतर निर्माण झाले. माझी मुलगी, आम्ही एकत्र झालो. ती 6 वर्षांची, पण काय ताकद तिची, ती माझ्या पुढे चालत होती. असं आम्ही दोघी आणि आमच्या थोडं पुढे माझा तेजू, असं आम्ही एकत्र 200 पायऱ्या चढल्या आणि एका ठिकाणी थांबलो. सर्वजण एकत्र भेटलो. तेव्हा माझ्या ध्यानी आले की माझ्यासाठी स्वामींनी माणूस माझ्यासोबत पाठवलाय. मला फक्त तो ओळखता आला नाही. तो होता तेजू. ना कुणाशी बोलत होता, ना काही ऐकत होता. तो नामस्मरण करत पुढे निघाला आणि माहित नाही का, पण माझे पाय त्याच्या मागे चालू लागले. सर्वच लाड पुरवायला लागले तर ते वडील कसले. मग त्यांनी मला मीही आधी कधीही न पाहिलेला तेजू दाखवला, जो मला सोबत नेणार तर होता, पण गोड बोलून नाही, कठोर वागून तो नेहमी माझ्यापेक्षा 15-20 पायरी पुढे जायचा आणि तिकडून मला टॉर्च दाखवायचा. मी त्या टॉर्चच्या उजेडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचे, तोपर्यंत तो आणखी 15-20 पायऱ्या पुढे गेलेला असायचा. असं करत करत आम्ही 3800 पायरींवरती असणाऱ्या गोमुखी गंगा मंदिरापर्यंत पोहोचणार, तोपर्यंत आमचा अजित मागून पळत खूप जोरात पुढे निघून गेला. आमच्या दोघांचेही असं चालूच होते. जेव्हा आम्ही अंबाजी माता मंदिरामध्ये पोहोचलो तेव्हा अजित गोरक्षनाथ शिखर पार करून पुढे निघून गेला होता आणि आमच्या मागची अजून खूप मागेच होती. त्यामध्ये माझी शिवा, माझे पती, सोनू, वैभव आणि त्याची पत्नी सारिका हे असे मागे होते. मागे असणारची काळजी तर होतीच, पण पुढे जायची इच्छा पण. मग काय, परत चालायला लागलो. गोरक्षनाथ शिखरापर्यंत खूप शारीरिक कस लागतो. नंतर माऊलींना कदाचित आपल्यावरती दया येते आणि मग त्यापुढे जरा आवाक्यामध्ये वाटतं. पण भक्तांची परीक्षा नाही घेत ते दत्त महाराज कसले. त्यांच्या कमानीतून वर गेल्यावरती अगदी खडी चढाई, पाय अगदी उत्तर देत असतात, पण डोळे फक्त माऊलींच्या चरणाचा ध्यास घेत असतात. हे सर्व काही होत असताना आम्ही दोघे त्या अंधारामध्ये आमच्या अजितला शोधत पुढे चालत होतो. तेव्हा आम्हाला एक गुफा दिसली. त्यामध्ये एक माणूस बसला होता आणि आमच्याकडे पाहत होता, जणू तो म्हणत असावा की आलात ना रे व्यवस्थित वरपर्यंत. पण आपण एवढे मोठे ज्ञानी नाही, त्यामुळे त्यांचे संकेत आपल्याला त्यावेळी समजत नाहीत.
पण नंतर जेव्हा आपण सर्व सारासार विचार करतो तेव्हा समजतं की त्या माऊलीला आपली काळजी आहे. त्या दिव्य मनुष्याला मागे सारून आम्ही पुढे गेलो. अगदी 10 ते 15 पायरीवर अजित आमची वाट बघत बसला होता. मग आम्ही गेलो आणि तिकडे बसलो. आधी आम्ही नॉर्मल होतो. नंतर अचानक खूप थंडी वाजू लागली. पण माझ्या माऊलीने तिच्या एसीचं कूलिंग वाढवलं. आम्ही पहाटे 3:30च्या सुमारास माऊलींच्या कुशीत विसावलो आणि वाट पाहू लागलो मंदिर उघडण्याची आणि माऊलींच्या दर्शनाची. कारण त्याच ओढीनं तर आणलं होतं आम्हा सर्वांना एवढ्या लांबपर्यंत. हळूहळू का होईना आमची सर्व माणसं वर पोचली आणि मन अगदी भरवून पावलं. मंदिर उघडलं, माऊलींची पूजा झाली आणि दर्शनासाठी सर्वांना रांगेत सोडलं. माझी एकच इच्छा होती, मी नेलेली माऊलींची भेट ही माझ्या समोर त्यांना भेटावी. आणि काय आमचे नशीब बघा ना, मंदिरामध्ये कुणाला 2 मिनिटं थांबू न देणारे पुजारी बाबा आम्हाला थांबा म्हणाले. आमची भेट माऊलींच्या चरणी अर्पण केली आणि प्रसाद देऊन नाश्ता करके जाना असं ते आम्हाला म्हणाले. आम्ही तर भरवून पावलो. 7 जन्माची पुण्याई सार्थकी लागली असे वाटले. आता परतीचा प्रवास करायचा होता. आता तरी सोडतील का स्वामी त्यांच्या ह्या हट्टी मुलीला एकटं? मग काय, आता सर्व सोबती एकत्र निघालो. परतीच्या प्रवासाला कमंडलू कुंडाच्याकडे 300 पायरी खाली उतरून नाश्ता केला. आणि माझ्या ऐकिवात असल्यामुळे नकळत मनामध्ये एक इच्छा येऊन गेली. ती म्हणजे माझी माऊली भेट म्हणून रुद्राक्ष देतात आणि आम्हाला तो काही तिथे मिळाला नाही. म्हणून थोडं कुठेतरी मन नाराज झालं. पण ठीक आहे असं म्हणून पुन्हा चालू लागलो. गोरक्षनाथ शिखर पार करून खाली आलो तर तिकडे एक साधूबाबा रुद्राक्ष घेऊन बसले होते. आधी वाटलं की ते रुद्राक्ष विकायला बसले असावेत आणि म्हणून आम्ही लक्ष न देता पुढे चालू लागलो. पण त्यांनी आम्हा प्रत्येकाला एक असं रुद्राक्ष दिला आणि माझ्या पतीला एक रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घातली. अशी ही आमच्या पहिल्या गिरणारवारीची भेट आम्हाला आमच्या माऊलींनी दिली. चालत चालत खाली येत असताना सर्वांनी एका माणसाचा उल्लेख केला जो आम्हा सर्वांना वर जाताना दिसला पण परत खाली येताना नाही. खालून वर जाताना पायरी शेजारी अगदी शंकर महाराजांचं छोटंसं मंदिर आहे. त्या ठिकाणी माझ्या पतीने अशी विनंती केली की माझी मुलगी शुभराई आणि बाकी आमच्या संपूर्ण ग्रुपला गिरनार सर करण्यासाठी शंकर महाराज धावत या आणि आमच्या या शिवाला ताकद द्या. हे बोलल्यानंतर लगेचच मंदिरापासून 2-3 पायऱ्यावर चढल्यावर साधू विश्वातील एक मनुष्य अतिशय वेगाने चालत आला आणि माझ्या पतीला जय गिरणारीचा आवाज देऊन ह्या सर्वांच्या मागे येऊन पुढे घेऊन गेला. त्यांच्या चालण्याचा वेग पाहून अजितने त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला पण शेवटीपर्यंत ते त्यांना गाठू शकले नाहीत. अहो ते शंकर महाराज होते, ते थोडीच कुणाच्या हाती लागतील. अजितला मागे घेऊन जाऊन सर्वांची वाट पाहत बसले होते त्या गुहेत आणि आम्ही अज्ञानी त्यांना नमस्कार न करता पुढे निघून गेलो. आणि आम्हाला हे समजले तेव्हा ते दृष्टीपलीकडे निघून गेले होते. असो, महाराज आम्हाला आमच्या चुकीसाठी क्षमा करावी, पण त्यांची कृपा अशीच सर्वांसोबत असावी हीच त्यांना विनंती. आता परतीच्या प्रवासामध्ये चालत पोचलो अंबाजी माता मंदिरापाशी. तेथून रोपवे आहे खाली जायला. सर्वजण बोलले की चला आपण परत रोपवेने जाऊया. माझे पती आणि सोनू बोलले की नाही, आम्ही चालत येतो, कारण त्यांना त्या शंकर महाराजांच्या मंदिरात महाराजांच्या चरणी मस्तक टेकून आभार मानायला जायचे होते. मी पण रोपवेमध्ये बसायला तयार नव्हते, कारण मला उंचीची भीती वाटते. म्हणून मीही बोलले की मी पण चालत येते. पण जशी मुलगी हट्टी असू शकते तसे वडील पण, आणि शेवटी माझी त्यांना काळजी. पण मग त्यांचा माणूस तर नेहमी सोबत असतोच सावलीसारखा. मग काय, मनावर ते दगड ठेवून बसले रोपेमध्ये आणि 10 मिनिटात अलगदपणे माझ्या माऊलींनी मला पायथ्यापाशी सोडली. अशी माझी थोडीशी भित्री, थोडीशी हट्टी आणि सुंदर अशी गिरणारवारी. मी हे मान्य करते की त्यांचं लक्ष सर्वांवर आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, याचबरोबर सौभाग्यवती आरती निलेश शेडगे यांनी आपल्याला पाठवलेला त्यांचा गिरनार यात्रेचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. असा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्यासोबत काही असे अनुभव घडून आले असतील तर ते आपण आम्हाला पाठवायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच दिव्य अनुभवासह आपल्यास मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.